तू चंचल ग तू गोड गोड ग तू परी निलंबरातील तू परी श्वासात संगीत भास तू डोळ्यात श्रावण हास तू गगनातली तू चांदणी मृगनयन ग तू हासिणी तुला जरी तू बावरी तू या धरेची गपरी तू या धरेची गपरी तू या धरेची गपरी अनुरागामिनी 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 अनुदामिनी. मी या सगळ्यांमध्ये राहून जीवनाला खूप जवळून शिकतेय. म्हणून सांगतेय बाबा, त्यांच्यामुळे मन छोटं करून घेऊ नका. सगळं ठीक होईल. प्रेम काय असतं या गोष्टीचा अर्थ आता मला सुद्धा कळलाय. प्रेमासारखा वजनदार शब्द तुझे विचार आणि बुद्धी दोन्हीच्या पलीकडे आहे. खूप झाली अनुदामिनीची अग्निपरीक्षा. आता तिला तिचं घर संसार मिळायला हवा. अरे नाही नाही, तुझ्या ट्रिप्स ना खूप डिसअपॉइंटिंग असतात. मी नाही येणार आहे. हो ठीक आहे, तू मला स्पॉन्सर कर, मी लगेच येईन. नाही नाही, वीकेंडचा प्लॅन आहे ना, तर मी विचार करत होते माझ्या मैत्रिणीला घेऊन येते. हां ठीक आहे, ओके बाय. आलीस गाव की गोरी, काय म्हणतेस? खूप छान होतं. माहिती आहे कांता, आज ना मी सूप बनवलं होतं. तर ती सूप पिऊन ना सगळे खुश झाले. म्हणजे सगळ्यांना खूप आवडलं. अच्छा. हो. आणि मी ना छोट्या साहेबांच्या ऑफिसमध्ये पण सूप पाठवलं होतं. यू मीन मनोज केसरीसाठी? हो, त्यांनाही सूप आवडलं असेल ना. ते पण सूप प्यायला लागले? हो बहुतेक. चल ना फोन करून विचारूया. फोन का? हे विचारायला की सूप कसं वाटलं. अरे, हे माहिती करण्यासाठी फोन करण्याची काय गरज आहे? गरज तर आहे ऍक्च्युली. ते तर निमित्त आहे का. म्हणजे काय? म्हणजे काय ते मी नंतर सांगेन. नाही नाही, थोडं थोडं समजतंय मला. ऍक्च्युली तू मला मनोज केसरीला फोन करण्याचा एक मस्त बहाणा दिलायस. तू एक काम कर, इथेच बस, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते. हा, असं वाटतंय हिचं काही खरं नाही. अरे, हे बिंद्रा साहेब मला का फोन करतायत? ओ, वाटतंय की मनोज केसरीने सिंहाच्या तोंडात हवा दिली, मांसाचा झुणझुण वाजवून. कट झाला. हा बोल. अरे कामत साहेब, हे बिंद्रा साहेब माझ्या नावाचा झुणझुणा का वाजवत आहेत? कारण त्यांचा स्वतःचा झुंझुणा वाजलाय. तो जो प्रोजेक्ट होता ना, तो मनोज केसरीने घेतलाय. काय? हो, आता ते खूप गोंधळलेले आहेत आणि त्यांना वाटतं की तू मनोज केसरी सोबत त्यांची एक मीटिंग फिक्स करावी, की जेणेकरून आतल्याच सेटिंग होऊन जाईल. अरे नाही नाही, मी असं काही नाही करणार आहे. अरे बाबा, मला हे सगळं करून लाईफची ऐशीची तैशी नाही करून घ्यायची आहे. अहो, गोष्ट अशी आहे की मी माझ्या लाईफमध्ये एकदम मस्त आहे. हां, जाळ्यात 3-4 मासोळ्या फसवतो आणि बस पूर्ण समुद्राचा स्वतःला मालक समजतो. भाऊ, गोष्ट अशी आहे की मी माणूस वाकडा आहे, पण धंदा सरळ लोकांसोबत करतो. हां, वाकड्या लोकांसोबत वाकडे धंदे करायला मला बिलकुल आवडत नाही. समजलं? तर तुम्ही या गोष्टीला सांभाळा आणि मी सांभाळतो सॅवीला. ठीक आहे? हा मनोज केसरी तसा खूप पोचलेला व्यक्ती दिसतोय. काही डाऊट नका ठेवू कामत साहेब, कारण त्याचं डोकं हे डोकं नाहीये, चेस बोर्ड आहे, चेस बोर्ड. डाव खेळण्याचा विचार कराल ना तर लवकरच लुप्त होऊन जाल. हां.
आय विल हॅव टू बी लिटल मोर केअरफुल. कारण की बिंद्राला कधीच वाटत नव्हतं की हा प्रोजेक्ट आपल्या एनजीओला मिळावा. बट प्रोजेक्ट आपल्याला मिळाला. आणि जर आपल्या जवळ आहे तर तोंड का गोड करायचं नाही. प्युअर शुद्ध तुपाचं आहे. 1, 2, 4, 8, 10 जितके खायचं तितके खा. ही तू खूप चांगली गोष्ट केलीस. सर, हा प्रोजेक्ट आपल्याला मिळाल्यामुळे शत्रूचं तोंड आंबट झालंय. आणि आपलं तोंड गोड. बरं साहेब, मी हे सगळं स्टाफ मध्ये वाटून येतो. हा. सर, मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट मिळायला सुरी साहेबांचा खूप मोठा हात आहे. आय थिंक सो ट्रू. सुरी साहेबांना कॉल करतो. थँक्यू सुरी साहेब. थँक्यू सो मच. अरे, या थँक्यू म्हणायची काय गरज आहे. हा प्रोजेक्ट तुम्हीच डिझर्व करता. पण डिझर्विंग फक्त आमच्या लायकीवरच नाही, तर तुमच्यासारख्या वेल विशेसमुळे पण आहे. हा प्रोजेक्ट फक्त तुमच्या अचूक इन्फॉर्मेशन आणि जेन्युइन ॲडवाईसमुळे आम्हाला मिळाला आहे. अहो, मी तुमचा वेलविशरच नाहीये, मी तुमचा फॅन पण आहे. आणि पुढे जाऊन कधी मदत हवी असेल तर मला नक्की सांगा तुम्ही. हो, नक्की. आणि हो, या बिंद्रावर जरा नक्की लक्ष ठेवा. कारण की याच प्रोजेक्टला तो मिनिस्ट्रीकडून स्वतःच्या फायद्यासाठी अप्रूव्ह करून घेऊन आला होता. आणि योग बघा, हा प्रोजेक्ट तुमच्या जवळ आला. पण तो माणूस थोडा डेंजरस आहे. नजर ठेवणं गरजेचं आहे. हो, नक्की. थँक्यू सो मच. ओके मनोजी, ओके. ओके. केवळ पुढच्या 1-2 महिन्यांसाठी या बिंद्रावर जरा तू लक्ष ठेव. शत्रू जरी लहान मोठा असो, दुश्मनी लहान मोठी नसते. समजलास? राईट सर. घ्या, खा. थँक्यू सर. सॅवी, मला असं वाटतं की तू लवकरात लवकर निर्णय घे. देवने वेळ मागितलाय. मी त्याला फोर्स तर नाही करू शकत ना. इफ यू डोंट माइंड, मी देवला भेटू का? तुला नक्कीच भेटायला हवं. अरे सॅवी, तू हिला भेटून दे ना देवला. अच्छा, मला वाटतं तू परमिशन द्यायला पण घाबरतेस, है ना? हॅलो, तू कोण आहेस? सॅवीला विचार, ती सांगेल तुला. सॅवी, कोण आहे ही? सॅवी, हिला तू माझ्याबद्दल सांगूनच टाक की मी किती भयंकर पद्धतीची बाई आहे. आणि जर हिला नाही समजलं ना, तर मी एक जोरदार थोबाडेत मारेन हिच्या. आणि नंतर खूप प्रेमाने स्वतःची ओळख करून देईन. चल अनुपमा, छोट्या लोकांच्या तोंडी नसतं लागायचं. वा, किती शहाण्यासारखं बोलतेस तू. पण तुला माहितीये देव काय बोलतो ते?
देव म्हणतो की छोट्या लोकांवर प्रेम नसतं करायचं. बिचारा देव किती पस्तावलाय माहितीये. आणि पस्तावणार का नाही? प्रेम केल्याची इतकी मोठी किंमत चुकवावी लागलीये त्याला. चल अनुपमा. प्लीज मला असं नको बघू. मला खूप भीती वाटते. प्लीज सॅवीचं म्हणणं ऐक. आणि इथून चालायला लाग. समजलं? चल. तू ना इतकी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलीस ना, एक फोन तर करायलाच पाहिजे. मला माहितीये तुम्ही कुणाला फोन करायला चाललाय. तुम्ही छोट्या साहेबांना फोन करायला चाललात ना? काय गेस करतेस का तू? ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. माझ्यासाठी? पण का? सूप बनवलं होतंस ना, हो. आता तुला त्यांच्यासाठी जेवण बनवायचंय. म्हणजे काय ते सांगते डार्लिंग, एकदा फोन तर करू दे. तू एक काम कर, कॉफी बनव. तोपर्यंत मी छोट्या साहेबांशी मोठ्या गोष्टी करते. ठीक आहे? हां ठीक आहे. मोठ्या गोष्टी तर होतीलच. तुम्ही छोट्या मालकीण बनण्याच्या तयारीत आहात ना? वन व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या हँडिकॅप कंपनीशी आपलं बोलणं झालं होतं त्याला तुम्ही फॉलोअप करतात. आय थिंक आपल्याला त्या स्त्रियांसाठी काही करायला पाहिजे ज्या काम करू इच्छितात, आपल्या फॅमिलीला सपोर्ट करू इच्छितात. सर इनफॅक्ट खूप चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे. ऑलमोस्ट 150 स्त्रियांना त्यांच्यामार्फत ट्रेनिंग दिलं जाते. व्हेरी गुड. भारतासाठी जे स्वप्न आपलं NGO बघत आहे ते याच लहान लहान प्रयत्नांनी पूर्ण होईल. आणखी काही काम? नो सर. हाय, होप यू गुड. हो मी ठीक आहे. तुम्हाला सूप कसं वाटलं? सूप? हो सूप. कुठलं सूप? ते तुम्ही ओल्ड एज होम वालं सूप प्यायला. हा. आय एम सो सॉरी. मी तर विसरलोच होतो. पण तुम्हाला कसं कळलं सूप बद्दल? ऍक्च्युली मला फक्त कन्फर्म करायचं होतं की तुम्हाला सूप कसं वाटलं. मला वाटलं की अनुदामिनी जे सूप बनवते ते फक्त मलाच आवडतं, पण तुम्ही म्हणालात त्यामुळे ही गोष्ट कन्फर्म झाली. आणि हो, मला तुमच्याकडून एक छोटीशी फेवर हवी आणि प्रॉमिस करा की तुम्ही नाही नाही म्हणणार. हो तुम्ही सांगा तर खरी, तुम्हाला कसली मदत हवी आहे? तुम्हाला माझ्या घरी लंच किंवा डिनरला यावं लागेल. ऍक्च्युली अनुदामिनी खूप छान जेवण बनवते आणि जर तुम्ही एकदा तिच्या हातचं खाल तर ही गोष्ट कन्फर्म होऊन जाईल. म्हणजे तुम्ही आम्हाला लंच आणि डिनरवर इन्व्हाइट करायचं ठरवलंय? हो, आणि तुमच्याकडे नाही म्हणण्याचा ऑप्शन नाहीये. ते तर आहे. लंच तर थोडं कठीण आहे, पण डिनर आपण दोघे सोबत करूया. ठीक आहे, तर मग संडेचं कन्फर्म? ठीक आहे, डन. ठीक आहे, आय सी यू टुमॉरो. अरे ही घ्या तुमची कॉफी. झाली तुमची मोठी गोष्ट? हो, आता तू तुझी तयारी सुरू कर. मी माझी तयारी सुरू करू म्हणजे? म्हणजे हे की मी त्यांना डिनरला इन्व्हाइट केलंय. काय? तुम्ही छोट्या साहेबांना डिनरला इन्व्हाइट केलंय? हो, आता माझ्यात एवढी हिंमत थोडी आहे की स्वतः जेवण बनवून कोणाला डिनरला बोलू.
ॲक्च्युली मी त्यांना इन्व्हाइट केलंय आणि असं सांगितलं की जेवण तू बनवणार आहेस. तुला काही प्रॉब्लेम आहे? मी मी अ, मी मी डिनर तर बनवेन, पण बनवू काय? अरे तो प्रॉब्लेम नाहीये यार. हे बघ, तू फक्त मीठ आणि तिखट मिक्स करशील ना तरी सुद्धा त्याला टेस्ट येईल. नाही, त्यांना तुम्ही ना एकदा फोन करून विचारा की ती काय खातील, आणि कारण मी ना माझ्या पसंतीने काहीतरी बनवेन आणि प्रत्येक व्यक्तीची टेस्ट वेगळी असते ना, म्हणून. नाही 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 नाही, माझ्या तेवढी हिंमत नाहीये. मी पुन्हा नाही फोन करू शकत त्यांना ग. हे बघ, तू एक काम कर, तुझी जी काही फेवरेट डिश आहे ना ती बनव, पण त्यासोबत खीर नक्की बनव. आता तर ठीक आहे ना? हो, पण तरी जर उद्यापर्यंत तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं तर एकदा त्यांना विचारा ना की त्यांना काय आवडतं. जर त्यांनी एखादी इंटरनॅशनल डिश सांगितली तर? इंटरनॅशनल हे काय असतं? काय नाही, तू स्वतःचे प्रॉब्लेम कशाला वाढवतेस? तसे मी तुला खीर बनवण्याची आयडिया दिली ना, तुझ्या गावची जी काही फेवरेट डिश आहे तुझी ती बनवून टाक तू. आणि सध्या मला वाट बघू दे, आजपासून, आतापासून. बाबा, मी तुमची उद्याची डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. ठीक आहे, मी जाईन तिकडे. तुला त्रास करून घ्यायची गरज नाहीये. तू स्वतःचं काम करू शकतोस. उद्या संडे, मला काही काम नाही. हे घ्या, आरामात बसा आणि पाणी प्या. आणि तुम्ही बाबांसोबत बसून सुद्धा बोलू शकता ना? बाबा, मी तुमच्यासोबत उद्या डॉक्टरकडे येईन. तुमच्यासाठी पण जेवण बनवलंय. आपण सगळे सोबतच जेवूया. आणि हे पाणी तर पिऊन जा. तहान नाहीये. मला वाटतं तुम्ही घरातल्या सगळ्यांवरच रागावलेले आहात. तुम्हाला घरातलं वातावरण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवा. बाबा, मी यावेळी नाही लेक्चर ऐकण्याच्या मूडमध्ये आहे आणि नाही ऐकवण्याच्या. प्लीज, जेवण बनवण्यासाठी मूड नक्की चांगला ठेवा, कारण आम्हा सगळ्यांचा मूड तर चांगलाच आहे. बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. भाऊजींची चिंता तर अजिबात नको. ही अनुदामिनीसारखी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न का करते? प्रत्येक गोष्टीतून ही अनुदामिनीची बरोबरी नाही करू शकत, नाही तिच्यासारखा विचार करू शकत आणि नाही तिचं अनुदामिनीसारखं मन आहे. अनुदामिनी आपली कर्तव्य पार पाडते, कधी दाखवून देत नाही. ती छोट्या छोट्या गोष्टीत जीवन शोधते आणि ही
त्याच छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू बनवून माहित नाही काय दाखवायचं तिला. अनुदामिनी शिकलेली नसून पण जे पण बोलते ते बरोबर वाटतं आणि ही बरोबर गोष्टीला पण लॉजिक देऊन चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करते. किचन मध्ये घुसून माहित नाही जेवण बनवण्याचा प्रयत्न करते. काय माहित काय सिद्ध करायचंय की ही सगळ्यात चांगली कुक आहे. पण ही सगळे अनुदामिनीची नक्कलच आहे. अनुदामिनी तर ती कधी बनूच नाही शकत, कितीही प्रयत्न करू दे तिला. आतापर्यंत ज्या मुलीपासून मी इतका दूर पळत होतो, आज इतकी तिची प्रशंसा का करतोय? हे सगळं का होतंय? काही समजत नाही मला. काय मला तिची उणीव इतकी भासायला तर लागली नाही ना? पण का? तुला काय वाटतं? तू हे सगळं काही करून माझ्या मनात अनुदामिनीसाठी जागा बनवशील? अजिबात नाही. उलट मला असं वाटतं की मी असं केल्याने तुम्हाला या गोष्टीची जाणीव नक्कीच होईल की ताई दुःखी असल्याने या घरातले बाकी लोक सुद्धा दुःखी आहेत, तुम्ही सोडून. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भास तू, डोळ्यात श्रावण हास तू, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिणी, तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, 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 अनुरागिनी. देव म्हणतो की छोट्या लोकांवर प्रेम नसतं करायचं. बिचारा देव, खूप पस्तावलाय तो, आणि पस्तावणार का नाही? प्रेम करण्याची एवढी मोठी किंमत द्यावी लागली आहे त्याला. आय थिंक आपल्याला त्या स्त्रियांसाठी काहीतरी करायला पाहिजे ज्या खरंच काम करू इच्छितात, आपल्या फॅमिलीला सपोर्ट करू इच्छितात. ऑलमोस्ट 150 स्त्रियांना त्यांच्या मार्फत ट्रेनिंग दिले जाते सर. व्हेरी गुड. मला वाटतं तुम्ही घरातल्या सगळ्या लोकांवर रागावलाय. घरातलं वातावरण बदलण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करायला हवेत. अरे वा, तू तर एकदम मस्तच किचनची कामं आवरतेस. थोड्याच वेळात तू खूप काही बनवलंस. मालिनी, मी तुझी काही मदत करू? अगं नाही, तू तुझ्या मोबाईलमध्ये चॅट कर, मी माझं काम करते. अच्छा, देवदादा जेवणार आहे का? जेवावं तर लागेलच. अरे मी एवढ्या मेहनतीने जेवण बनवलंय आणि त्यांनी नाही जेवायचं, असं होऊन देईन का मी? तू देवदादाला भेटलीस का जेव्हा तो ऑफिस मधून घरी आला तेव्हा? हो, पण तू का विचारतेस? ऍक्च्युली त्याचा मूड ना नेहमीच खराब असतो, म्हणूनच विचारायचं होतं मला. मूड तर चांगला होता, पण ह्यापुढे त्याचा मूड कसा असणार आहे हे मी नाही सांगू शकत. म्हणजे हे की मी दुपारचा प्लॅन एक्झिक्यूट केलाय मनोहा. अच्छा, म्हणजे दादा आता रूम मध्ये? हो, रूम मध्ये आहेत. मनोहा, तू एक काम कर, जेवण टेबलवर लाव आणि मी जरा वरती जाऊन तुझ्या दादाच्या मनाला तडका लावून येते. नाहीतर डायनिंग टेबलवर जेवणाची मजा कशी काही येणार? ठीक आहे. आले, जा.
अरे असं वाटतंय की तुम्ही खूप अस्वस्थ आहात भाऊजी. इथे या खोलीत सगळीकडे सगळ्या जागी ताईचे फोटो, ताईच्या वस्तू बघून तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का? तुला मी विचारू शकतो की हे सगळं करण्याची काय गरज होती? काय गरज आहे हेच सांगायला तर मी आले इथे. हे बघा, पहिले तुम्ही ताईला तुमच्या मनातून काढून टाकलं. कदाचित ताई तुमच्या मनात कधी नव्हतीच, पण मला असं वाटतं की माणुसकीच्या नात्याने थोडीशी जागा ताईने तुमच्या मनात नक्कीच बनवली असेल. एम आय राईट? तर तुम्ही माझ्या ताईला तुमच्या मनातल्या थोड्याशा जागेत ना बेदखल करून टाकले. मग तुम्ही तिला या खोलीतून सुद्धा काढून टाकलं आणि मग तुम्हीच तिला या घरातून सुद्धा काढून टाकलं. आता माझा असा प्रयत्न आहे की माझी ताई तुमच्या मनामध्ये, या खोलीमध्ये आणि या घरामध्ये आपली जागा कायम करेल. आणि ते ह्यासाठी कारण ती हे सगळं डिझर्व करते. तुला काय वाटतं? तू हे सगळं काही करून माझ्या मनात अनुदामिनीसाठी जागा बनवशील? अजिबात नाही. पण मला असं वाटतंय की माझ्या अशा वागण्याने तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की तिच्या दुःखामुळे घरातले इतर लोक सुद्धा दुःखी आहेत, तुम्ही सोडून. बाबांचे डोळे तर प्रत्येक वेळी दरवाजाकडेच लागलेले असतात, या आशेवर की कोणत्याही क्षणी तुम्ही ताईला परत घेऊन याल. आणि तुम्ही जेव्हा दरवाजा ठोठावता ना, तेव्हा त्यांची आस तुटून जाते. देव भाऊजी, हे सगळं करून मला संतुष्टी मिळते. मला असं वाटतं की ताईचा प्रेझेन्स आहे या घरामध्ये. तू हे सगळे फोटोज माझ्या खोलीमध्ये लावायला नको होतेस आणि नाही या सगळ्या गोष्टी माझ्या खोलीत ठेवायला पाहिजे होत्यास. तसं तर तुम्हाला सुद्धा हे सगळे फोटोज इथून काढायची काही गरज नव्हती. देव भाऊजी, तुम्ही ताईची ओळख पुसून टाकायला पाहताय आणि मी तुमच्या मनात ताईची ओळख बनवण्याचा प्रयत्न करते. चांगलंय. तुला जे ठीक वाटतंय ते कर, पण स्वतःच्या हद्दीत. दुसऱ्यांना त्यांची हद्द समजावणं खूप सोपं असतं, पण स्वतःची हद्द जाणून घेणं खूप कठीण. आता महत्वाचं हे आहे की तुम्हाला नात्यांची हद्द समजावी. माझी ताई फक्त तुमची बायको म्हणून घ्यायला कपाळावर कुंकू लावत नाही, उलट संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी सगळं सहन आणि सगळं करण्याची प्रतिज्ञा करते. एनिवेज, जेवण तयार आहे, खाली येऊन जेवून घ्या. बाबा, जेवण वाढलंय, तुम्ही लवकर या. अगं ते देवीला पण बोलव ना. बाबा तुम्ही या ना, भाऊजी येतील. एकदा देवीला बोलव. देव येतो की नाही बघ. तुम्ही जेवा ना, ते येतील. बघा, देवदादा आलाच.
मला जेवायचं नाहीये. भूक नाही मला. भूक नव्हती तर मग आला का? तुम्हा लोकांना कंपनी द्यायला. कंपनी दे. एक ग्लास दूध हवंय मला. नाही. मी तुम्हाला जेवण वाढते. मी तर तुम्हाला म्हटलं होतं ना की आज सगळ्यांनी एकत्र जेवायचं म्हणून. एक मिनिट. काय वाटतं तुम्हा लोकांना? तुम्हाला जे वाटेल मी तसं करेन. तुम्हा लोकांच्या दबावात येऊन मी ते नाही करणार जे तुम्हाला हवंय. मी तेच करणार जे मला हवंय. कारण तुमचं किती बरोबर असो, मी कोणाचीही मनमानी सहन नाही करू शकत. मनोहर, याला दूध नेऊन दे. हा हा सुमिरन बोला. तुम्ही ठीक तर आहात ना? हो हो मी ठीक आहे. आणि तुझी सून आणि मुलगी पण एकदम ठीक आहेत. आणि देव? देव कसा आहे? त्याला काय होणार आहे, तो ठीकच आहे. मालिनी तिथे व्यवस्थित राहते ना? हो हो. या घरातलं वातावरण चांगलं करण्यामागे ती पण लागलीये. ती पण घर तसंच सांभाळते जशी आपली सून अनुदामिनी सांभाळत होती. मला आपल्या सुनेची कमी तर वाटतेच, पण काय ना सुमिरन, आता माझे डोळे ओले नाही होणार. माहिती, आपली सून आता खूप खुश आहे. तुम्ही ना तिला दर 2-3 दिवसानंतर भेटायला जा. तिला खूप बरं वाटेल. आणि हो, देवला पण घेऊन जा. हा नाही सुमिरन, त्याला हे नातं समजावून सांगण्यात काही अर्थ नाहीये. कारण तो या नात्याला समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीये. मग आपण जबरदस्ती करायला नको त्याला. आता जे काही करेल ते आपली सूनच करेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे, एक दिवस ती देवला स्वतःच्या आणि देवच्या नात्याला समजावेलच. आणि आता सून तर एकटी नाहीये, मालिनीही सोबत आहे तिच्या. हो, पण मालिनी अजून कच्ची आहे. नात्यातलं महत्त्व तिला नाही कळत अजून. मला तर नेहमी अशी भीती वाटते की मालिनीने देवशी कधी उलटसुलट वाद नको घालायला. हो नाही नाही सुमिरन, अशी गोष्ट नाहीये. मालिनी खूप समजूतदारीने काम करते. तुम्ही चिंतामुक्त राहा. आणि हो, उद्या मी डॉक्टरकडे जातोय आपल्या चेकअपसाठी. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल, तेव्हा मी तुला सांगेनच. ठीक. आता तू लवकर फोन ठेव आणि चिंता सोड. आणि हो, स्वतःची काळजी घे सुमिरन. ठीक आहे. अच्छा, बहिणीचा फोटो बघून दादाचे एक्सप्रेशन्स कसे होते? अरे ते तर असं वाटत होतं की एखादा जिवंत माणूस अचानक ठोकळा बनून गेलाय. आणि माहितीये ते काय म्हणाले ते?
तुम्ही हे सगळे फोटो माझ्या रूममध्ये लावायला नको होते आणि या सगळ्या वस्तू सुद्धा नव्हत्या ठेवायच्या. अजून एक डायलॉग. तुम्ही प्रयत्न करत राहा पण स्वतःच्या हद्दीत राहून. मस्त. मला तर एवढी मजा आली आणि आता तर आणखीनच मजा येईल. पोटात दुखायला लागला. अच्छा, मला एक सांग, पुढे काय करणार आहेस? पुढे पुढे मी काहीतरी हटके विचार केलाय. मला भाऊजींना अजून थोडे झटके द्यायचे. तू फक्त बघत राहा आणि माझी साथ दे. ओके. मला माझ्या रूममध्ये अशी कोणतीही गोष्ट ठेवायची नाहीये जी मला प्रत्येक वेळी याची आठवण करून देईल की आपल्या कमजोर वेळेत आपण इतके कमजोर झालो होतो की माझं स्वातंत्र्य आणि माझं सुख सगळं हिरावून घेतलं होतं. आणि हा फोटो पण घेऊन जा. माझा नाश्ता बनवणं, माझं जेवण बनवणं हे सगळं तूच करत होतीस ना, आणि यानंतरही तूच करशील. जसं तू आधी या घराला सांभाळत होतीस ना तसंच आत्ता पण सांभाळशील. मला नाही वाटत की माझं काम दुसरं कोणी करावं. जर तुम्हाला गमवायचंच आहे तर मला एकदाच स्वतःचं नशीब आजमावून बघायचंय. बाकी जर मी तुमच्या हृदयात जागा नाही बनवू शकले तर मी स्वतः तुमच्या आयुष्यातून निघून जाईन. नंतर हे नातं ना तुम्हाला त्रास देईल आणि नाही मला. तुम्ही तुमच्यासाठी सून नक्की आणलीत, पण माझ्यासाठी माझी पत्नी नाही. मनोहा, तू काळजी करू नकोस. मी जिथेही आहे खुश आहे. मी खूप व्यवस्थित राहते. तू फक्त तुझ्या आणि तुझ्या दादाची काळजी घे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. मी स्वतः घरी परत येईन, पण जेव्हा तुझे दादा मला घ्यायला येतील. तुझी वहिनी. अनुदामिनीने या व्यतिरिक्त पण एक पत्र लिहिलं होतं जे पांडेच्या हाती मला पाठवलं होतं, जे बहुतेक कुठेतरी मिसप्लेस पण झालं. मला ते लेटर शोधावंच लागेल, ज्यामुळे मला कळेल की तिला नक्की मला सांगायचं काय होतं.
कार्यक्षण हा स्पंदने हृदयाची सुगंधित श्वासाची स्पंदने हृदयाची सुगंधित श्वासाची जागवी आठवणी होई बेधुंद मन जीवनी कार्यक्षण हा कार्यक्षण हा मला नाही माहित तू कोण आहेस, पण इतकी जाणीव झाली आहे की तुझ्याशी माझं काहीतरी नातं आहे. कधी कधी तू खूप जवळ असल्यासारखं वाटतं. असं वाटतं की तू जवळपास आहेस. होऊ शकतं आपलं भेटणं कदाचित नशिबात लिहिलेलंच नसेल, पण हा विश्वास नक्कीच आहे की तुझ्यात आणि माझ्यात कुठलं तरी नातं नक्कीच आहे. असं नसतं तर वेळी अवेळी ही जाणीव नसती झाली की की तू माझ्या जवळच कुठेतरी आहेस. देव आजकाल मेंटली ऑलरेडी डिस्टर्ब्ड आहे. ना त्याला ऑफिसमध्ये सुख ना घरात शांती. अशामध्ये सॅवी जर त्याला अजून थोडासा त्रास देईल ना तर काहीतरी नक्कीच होऊ शकतं. तुम्ही फक्त अनुपमाला मी सांगितल्याप्रमाणे डिरेक्ट करत राहा हो, ठीक आणि आहे. तुमचं कॉन्ट्रॅक्ट आज रात्रीपर्यंत साईन होऊन जाईल. अंगात ग रंग किती मनात ग तरंग किती निश्चळ ग तू निर्मल ग तू कंचन ग तू चंचल ग तू गोड गोड ग तू परी निलंबरातील तू परी श्वासात संगीत भास तू डोळ्यात श्रावण हास तू गगनातली तू चांदणी मृगनयन ग तू हांसिणी तुला जरी तू बावरी तू या धरेची गपरी तू या धरेची गपरी तू या धरेची गपरी अनुरागिनी 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 अनुदामिनी. दुसऱ्यांना त्यांची हद्द सांगणं खूप सोपं असतं, पण स्वतःची हद्द जाणून घेणं खूप कठीण. आता महत्वाचं हे आहे की तुम्हाला नात्यांची हद्द समजावी. तुमच्या दबावाखाली येऊन मी ते नाही करणार आहे जे तुम्हाला हवंय. मी तेच करेन जे मला वाटेल. अनुदामिनीने या व्यतिरिक्त पण एक पत्र लिहिलं होतं जे पांडेच्या हाती मला पाठवलं होतं. मला ते लेटर शोधावंच लागेल ज्यामुळे मला कळेल की तिला नक्की मला सांगायचं काय होतं.
गणपती बाप्पा, तू एवढ्या कठीण परिस्थितीला सांभाळलेस. बहिणी सुखरूप आहे, आनंदी आहे आणि तिचा आत्मविश्वासही वाढतोय. देवबाप्पा, तू फक्त इतकं कर की दादा आणि वहिनी एक आयडियल पती पत्नी सारखं जगावेत. ते घरात तर नाहीये, पण सगळं काही असून सुद्धा ना काही मिसिंग वाटतं. आणि वहिनीची वाट फक्त मीच नाही, तर हे घर सुद्धा आणि बहुतेक तुम्ही सुद्धा पाहताय. मला ना दादामध्ये काही बदलाव दिसत आहेत, पण फक्त दादामध्ये तू वहिनीविषयी एवढं प्रेम भर की ज्यामुळे तो स्वतःच्या मर्जीने कुठल्याही दबावाशिवाय वहिनीला मानाने घरी आणेल. आणि माझा विश्वास आणि माझा भरोसा तेव्हाच जिंकेल जेव्हा दादा वहिनीला या घरात घेऊन येईल. तुला माहितीये, या दिवसात दादाशी व्यवस्थित बोलणंच नाही झालं. माझ्या मनात ना त्याच्याबद्दल खूप राग आहे, पण मला कधी कधी विश्वासच बसत नाही की दादा इतका कठोर कसा काय होऊ शकतो. पण मला तरीही माहितीये की माझा दादा खूप चांगला आहे. पण वहिनीला घरी न आणण्यामागचं माहित नाही काय कारण आहे. कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं सॅवी करते, पण कधी कधी वहिनीची गोष्ट आठवते की ती अवेळी पडलेल्या पावसासारखी आहे. मग मनाला शांती मिळते. पण तरीही मला लवकरात लवकर वहिनीचा सुखी संसार बघायचा आहे. बाप्पा, तू सगळं ठीक तर केलंस, पण थोडंसं बाकी राहिलंय. प्लीज तू त्याला लवकर ठीक कर ना, प्लीज. बाबा नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार, ये ये. साहेबांनी आज लवकर बोलावलं तर मी आलो. ते काय की तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जायचंय ना. हो हो, जायचंय ना. ये बस तू, मी आता येतो. हं? मी तर सांगायला आलो की मी आलोय. तुम्ही तयार व्हा, मी बाहेर तुमची वाट बघत बसतो. अच्छा अच्छा, ठीक आहे, मी येतो. हं? बाबा, प्रसाद. पंडितजी, तुम्ही पण घ्या ना. आज तर सकाळ सकाळी देवाचा प्रसाद भेटला. आता पूर्ण दिवस चांगला जाईल. तुझ्या हातात पूजेचं ताट बघून बरंच बरं वाटलं बेटा. हेच आपले संस्कार आहेत. याने मन शांत राहतं आणि प्रत्येक संकटांपासून लढण्याची शक्ती मिळते. आणि घरातलं वातावरण पण सात्विक होतं. बाबा, मी दादालाही प्रसाद देऊन येते. ठीक आहे बेटा. दादा, ती बाबांची फाईल जरा मला काढून दे. मेडिकल रिपोर्ट्स. ठीक आहे, पण आधी हा प्रसाद घे. तू पूजापाठ करणं कधीपासून सुरू केलंस? वहिनी इथून निघून गेल्यानंतर मला असं वाटलं की मीही पूजा केली पाहिजे. मन कमजोर होतो आणि आपले जेव्हा दुसऱ्यांसारखे वागायला लागतात तेव्हा आपला आत्मविश्वासच कामी येतो. म्हणूनच मी सुद्धा स्टार्ट केली पूजा करायला. तुला नाही वाटत की तू प्रत्येक गोष्टीवर आजकाल मोठमोठे लेक्चर्स देतेस? हो, कारण की मला वाटतं की काही गोष्टी एक्सप्लेन करूनच सांगितल्या पाहिजे. ठीक आहे माझी आई, जाऊन ती पहिले तर माझी फाईल दे. बाबांना तर आठवत पण नसेल. जा. ठीक आहे.
बाबा नमस्कार. हा सुखी राहा बेटा. बाबा आज तुम्ही चेकअपला जाताय ना? हो हो जातोय ना मी. बस मी देवची वाट बघतोय. ठीक आहे बाबा, जसे रिपोर्ट येतील मला सांगा हं. हो हो ठीक आहे, मी सांगेन. आज मला मनोहाला बघून खूप बरं वाटलं. ती पूजा पण करते. आज तिच्या हातात पूजेचं ताट बघून मी खूप खुश झालोय. जे काम आम्ही वर्षांपासून नाही करू शकलो ते काम काही महिन्यातच केलं सुनबाई तू. बाबा ती मनाने खूप चांगली आहे. जर तिच्याकडून कुठली चूकही झाली तर तुम्ही तिला माफ करा. हो ठीक आहे ठीक आहे. पण वाद खूप घालते हा ती. हो ते तर खरंय. अच्छा सुनबाई, मनोहाला फोन देतो. ती वर गेलीये देवीला प्रसाद द्यायला. बाबा राहू दे, मी नंतर बोलेन तिच्याशी. आता मी ठेवते, खूप काम पडलंय. नमस्कार. अच्छा ठीक आहे बेटा. बाबा कुणाचा फोन होता? तुझ्या वहिनीचाच. बाबा आज संडे आहे आणि वहिनी पण घरी असेल. जर तुम्ही लवकर आलात तर आपण भेटायला जाऊया ना. नाही बेटा, तिचं ह्या घरापासून दूर राहणंच चांगलंय. जर आपल्याला तिच्या विश्वासाला जिंकायचं असेल तर या घरापासून दूर राहणंच चांगलंय. हॅलो. नमस्ते वहिनी. नमस्ते नमस्ते भाऊजी, कसे आहात तुम्ही? काय सांगू वहिनी, मुलाकडच्यांचा फोन आलाय. मुलगा मुंबईतच आहे आणि त्याला मालिनीला भेटायचंय. मला कळतच नाहीये की मी त्यांना काय उत्तर देऊ. तुम्ही थोडा त्यांच्याकडून वेळ मागून घ्या ना. तुम्हाला तर माहीतच आहे ना, मालिनीचा मूड हल्ली चांगला नसतो. आणि तिथे पण अनुदामिनीच्या नसण्याने घरातलं वातावरण काही ठीक नाहीये. वहिनी ते सगळं ठीक आहे, पण मी त्यांना पटेल असं योग्य ते उत्तर नाही दिलं तर कदाचित हे स्थळ पण हातून जाईल हो. नाही नाही, तुम्ही असा का विचार करताय? मी देवच्या बाबांशी बोलते. कदाचित त्यांना काहीतरी मार्ग सुचेल. किंवा मग एक मार्ग आहे. जर तुम्ही स्वतःच मालिनीशी बोला आणि तिला सांगा की तिनेच मुलाला भेटावं आणि तरच काहीतरी घडेल. तिच्या डोक्यात काय असतं ते काही कळायला मार्ग नाही. तरीही मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो. मी बोलतो मालिनीशी. पण भाऊजी रागावून नाही हं. ही आजकालची मुलं आहेत ना, आई वडिलांच्या रागवण्याला पण स्वतःचा अपमान समजतात. बरोबर बोलताय. मी तुमच्या ह्या गोष्टीचा नक्की विचार करेन. ठीक आहे, तुम्ही कसलीच काळजी करू नका. हो. तू हो का, काय झालं? भवी, तुला घरी यायची काय गरज होती? अरे आता आलोच आहे तर घरून पळवून लावशील का? हो, तुला ना इथूनच परत जावं लागेल. कमाल आहे यार. जेव्हा भेट म्हणतो तेव्हा भेटण्याचा कधी प्रयत्न नाही करत, आणि आता जेव्हा बाबांकडून परमिशन काढलीये तर तू मला दरवाजातूनच पळवून लावण्याची धमकी देतेस. काय? तू बाबांकडून परमिशन घेतलीस? हो नाहीतर काय. आता थोड्या वेळा आधी मी बाबांना फोन केला होता. ते मला बोलले की तू घरी पोच, मी डॉक्टर साहेबांकडून औषध घेऊन येतो आणि तुला भेटतो. मग त्यांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही घरी आहात. तर मग आमचा जो हा संडे आहे तो मून झाला आणि मी इथे आलो. आणि मग चंद्रासारखा चेहरा पण बघायला मिळाला. आता बघितलास ना चंद्रासारखा चेहरा, मग आता जा इथून. अरे ही काय गोष्ट आहे. ठीक आहे, आता तर मी बाबांना भेटूनच जाणार.
तू आत नाही येऊ देत ना? चालेल, मी तर इथेच बसणार. अरे प्लीज आत येऊ दे ना. अगं मी खूप साधा मुलगा आहे. चुपचाप दूर एका कोपऱ्यात बसेन, तुला बघणार पण नाही. बाय गॉड, प्लीज. अच्छा ठीक आहे, ये आत. भाभी आत ये. ये मनोहा, ते एक कप अद्रकवाला चहा भेटला असता तर मजा आली असती. तुला तर मी एक कप पाणी देखील नाही देणार. सॅवीला विचार, ती तुला सांगेल की मी किती भयानक पद्धतीची बाई आहे. आणि जर हिला नाही कळलं ना, तर मी हिला एक जोरात थोबाडीत ठेवून देईन आणि मग खूप प्रेमाने स्वतःची ओळख करून देईन. म्हणजे इतक्या दिवसांपासून ती या उद्धट नॅन्सीला झेलत होतीस. मला असं वाटतं तू तिला धडा शिकवायलाच हवास, पण बहुतेक देवच्या प्रेमाने तुला कमजोर बनवलं. ज्या प्रेमाच्या भरोशावर मी नॅन्सीला तोंड उघडून उत्तर देत होते, आज त्याच प्रेमावर क्वेश्चन मार्क आलाय. कधी कधी वाटतं की देव बरोबर बोलायचा, त्यांना वेळ द्यायला हवी. आणि कधी वाटतं की वेळच चुकीची आहे. बहुतेक मी देवकडून जास्तच अपेक्षा करते. स्वतःचं प्रेम मजबूत बनवण्यासाठी तुला आधी स्वतःला मजबूत बनवावं लागेल. स्वतःबद्दल विचार कर, आधी स्वतःच्या पायावर उभी राहा. मला असं वाटतं की तू माझ्या इव्हेंट कंपनीचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं पाहिजेस. ही एका महिन्याची प्रोफेशनल टूर तुझं नशीब बदलून टाकेल. बॅक टू बॅक 15 इव्हेंट होतील आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये स्टार पार्टिसिपेट करणार आहे. अँड यू विल गेट अ ह्यूज अमाऊंट. इकॉनॉमिकली स्ट्रॉंग पण होणं गरजेचं आहे ना तुला. तू बरोबर बोलतेस. मलाही वाटतं की यावेळी मी देवशी मोकळेपणानं बोलावं याबद्दल. माहित नाही माझ्या अचानक या डिसिजनमुळे देव काय विचार करतील. देव काय विचार करेल आणि काय विचार करू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही फक्त सॅवीला त्याच्या आयुष्यातून काढून टाका. आता गोष्ट ही आहे की हे काम अनुपमा करते. बस असं समजून जा की 1-2 दिवसात होऊनच जाईल. बघायचं हे आहे की देवला अजून त्रास कसा दिला जाऊ शकतो. देवला मी आतापर्यंत खूप त्रास दिलाय आणि तसंही देव आजकाल मेंटली खूपच डिस्टर्ब्ड असतो. त्याची बायको घर सोडून निघून गेलीये. त्याच्या घरातले लोक त्याचं डोकं खात असतात. नाही त्याला ऑफिसमध्ये सुख आहे ना घरात शांती.
अशात सॅवीने त्याला थोडासा जर त्रास दिला ना तर काहीतरी होऊ शकतं. तुम्ही फक्त अनुपमाला माझ्या म्हणण्याप्रमाणे गाईड करत राहा ठीक आहे. आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट आज रात्रीपर्यंत साईन होऊन जाईल. वा वा नॅन्सीजी वा, मानलं तुम्हाला. काय डोकं आहे तुमचं. तुमचं डोकं तर असं चालतं जशी की आकाशातून वीजच धावते. वा. आता बघा नॅन्सीजी, तुमच्या या हुशार डोक्याचा मी कसा वापर करतो ते बघाच तुम्ही. हॅलो, हॅलो अनुपमा, कशी आहेस? मी एकदम छान आहे आणि मी सॅवीला बऱ्यापैकी कन्व्हिन्स करून टाकलंय. हे तू खूपच चांगलं केलंस. आता या केसला आपण थोडंसं पुढे सरकवूया. जसं मी सांगतोय ना तसंच कर. मी आता तुला काही SMS पाठवेन. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुला हे सर्व SMS सॅवीच्या मोबाईलने देवला पाठवायचेत. ठीक आहे? आणि मग सॅवीला हे सांगायचं आहे की तुला समजलं ना? दॅट्स ग्रेट. मी हा प्लॅन एक्झिक्यूट करते. तुम्ही मला फक्त मेसेज पाठवा. ठीक आहे. ओके. तुमचं काम झालंय मॅडम. तुम्ही फक्त SMS टाईप करा. हा SMS नाही झनुकजी, सॅवीच्या प्रेमाचा सुसाईड नोट आहे.
शात घेऊनी अंगात ग रंग किती मनात ग तरंग किती निश्चळ ग तू निर्मल ग तू कंचन ग तू चंचल ग तू गोड गोड ग तू परी निलंबरातील तू परी श्वासात संगीत भास तू डोळ्यात श्रावण हास तू गगनातली तू चांदणी मृगनयना ग तू हासिणी तुला जरी तू बावरी तू या धरेची ग परी तू या धरेची ग परी तू या धरेची ग परी अनुरागामिनी 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 तू पूजापाठ करणं कधीपासून सुरू केलंस? वहिनी इथून गेल्यानंतर मला असं वाटलं की मलाही पूजा केली पाहिजे. आपल्या प्रेमाला मजबूत बनवण्यासाठी तुला आधी स्वतःला मजबूत बनवावं लागेल. मी तुला काही SMS पाठवेन. जेव्हा मी सांगेन तेव्हा हे सर्व SMS तुला सॅवीच्या मोबाईलमधून देवला पाठवायचे. तू तुझी तयारी सुरू करून टाक. मी माझी तयारी सुरू करू म्हणजे म्हणजे असं की मी त्यांना डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. हे एकांताने मला कुठे फसवलंय. अरे मला तर समजतच नाहीये की मी बनवू तर बनवू काय. मला विदेशी प्रकारचं पण जेवण बनवता येत नाही. त्यांच्यासाठी काहीतरी चांगलंच बनवावं लागेल. आणि माझ्या हातचं जेवण जर त्यांना आवडलं नाही तर 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 ती तर मला कामावरून काढून टाकतील. नाही नाही नाही, हे सिद्धिराजा मला वाचवा तुम्ही. माझं जेवण तर यांना पण कधीच आवडलं नाही. हो, खीर खाल्ली होती एकदा माझ्या हातची त्यांनी आणि कौतुक पण खूप केलं होतं. तुम्हाला खीर अजिबात आवडली नाही ना? चांगली आहे, नाही नाही, तुम्हाला अजिबात आवडलेली दिसत नाहीये. खूप चांगली आहे. नाही, हे मी तेव्हाच मानेन जेव्हा तुम्ही सगळं संपून माझ्याकडे पुन्हा मागाल. कशी आहेस? मी एकदम ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आत यायला नाही सांगणार? हो हो, या ना, आत या.
तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. पाणी. विचारणार नाहीस की मी इथे का आलोय? तुमच्या येण्याचं कारण जे काही असेल, पण मला माहिती आहे की तुम्ही तुमचं मन रिक्त करून नसाल आलात. तुम्ही तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी विचार केलाच असेल, आणि माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुझ्या कुठल्याही गोष्टीला माझा नकार नाहीये, पण आमच्यासाठी तुझ्या लग्नाचा विचार करणं गरजेचं आहे ग. आई वडिलांची काळजी आपल्या मुलासाठी काय असते याची जाणीव तुला तेव्हा होईल जेव्हा तू स्वतः या नात्याला जगशील. मी फक्त एवढंच सांगेन बेटा की तुझ्या बाबांच्या निर्णयाचा तू मान ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. तसंही तू बऱ्याच मुलांना रिजेक्ट केलेलं आहेस. एकदा याला पण बघून घे, आणि जर आवडलं नाही तर रिजेक्ट करून टाक. हॅलो. हॅलो रोशन. स्पीकिंग. रोशन, मी मालिनी बोलतेय. मालिनी. माझा तुम्हाला दाखवण्याचा कार्यक्रम होणार होता. मी इकडे मुंबईला आली आहे, पण मी आता तुम्हाला भेटू नाही शकणार. का? तुम्हाला येऊन तर खूप दिवस झालेत ना. हो, पण मी थोडी पर्सनल कामात बिझी आहे. हे पण तर पर्सनल आहे. इनफॅक्ट हे तर जास्त पर्सनल आहे. नाही, मला असं नाही वाटत. ठीक आहे, मग जेव्हा तुम्हाला वाटेल की आपलं भेटणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही मला एक फोन करा. मला वेळ भेटेल तर आपण नक्कीच भेटूया. थँक्यू. खूप ॲटिट्यूड दाखवतोय.
याचा हा ॲटिट्यूड तोडण्यासाठी एकदा याला नक्की भेटावं लागेल. बाकी माझ्यासाठी हा पण रिजेक्टेड पीसच आहे. हीच योग्य संधी आहे. सॅवी अपसेट सुद्धा आहे आणि देवशी बोलायला डेस्पिरेट सुद्धा. हिच्या मोबाईलचा योग्य वापर आत्ताच होऊ शकतो. काय बघतेस? तुला बघतेय. तू आजकाल एकटी असून सुद्धा एकटी नसतेस. म्हणजे काही नाही झालं. मला थोड्या वेळासाठी तुझा फोन हवा होता. काही कॉल करायचेत ग. का? तुझ्या मोबाईलला काय झालं? ते माझ्या फोनचा ना बॅलन्स संपलाय. कालच रिचार्ज केला होतास ना? हो, पण इंटरनॅशनल कॉल करावा लागला ना, त्यामुळे सगळा रिचार्ज संपून गेला. कुणाशी? ते आपल्या इव्हेंटच्या प्लॅनिंगबद्दल तिथल्या एका कॉर्डिनेटरशी खूप वेळ बोलावं लागलं मला. ओके, हे घे. बट माझा कुठलाही फोन आला तर मला प्लीज लगेच परत दे. तू देवच्या फोनची वाट बघतेस ना? जर तुला माहितीच आहे तर का विचारतेस? ठीक आहे, आता नाही विचारणार. पण प्लीज तू थोडा स्वतःबद्दल सुद्धा विचार करत जा. ओके, तू कॉल कर आणि प्लीज मला थोड्या वेळासाठी एकटीला सोड. मला स्वतःबद्दल विचार करायचा आहे. मी इथे का आलोय मला नाही माहिती. मला तुझ्याकडून काय पाहिजे नाही माहिती. माझ्या जीवनात तू कुठे आहेस या गोष्टीची पण मला जाणीव नाहीये. प्रत्येक गोष्टीत मी तुला दुखावलं का याची पण जाणीव नाहीये मला. माझी स्वतःची तुझ्यासाठी काय इच्छा आहे हे पण मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे अनुदामिनी की मी तुझ्यावर रागावण्यात हरलोय. मी तुझ्या डोळ्यात खूप वेळा पाणी बघितलं. त्या पाण्याच्या मागे लपलेलं दुःख सुद्धा बघितलं. त्याची पण जाणीव आहे मला. पण कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की मी तुझ्या दुःखाची जाणीव का करतोय. जग ज्या नात्याला मानते त्या नात्याला न मानण्याची जिद्द माझी होती. तो माझा अल्लडपणा होता. पण माझा अल्लडपणा, माझा बावळटपणा या सगळ्याला माझं मन का सपोर्ट करत होतं. मनवा एकदम बरोबर सांगत होती की दादा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या डोक्यात घेऊन फिरता. म्हणूनच तर कधी मनाचं ऐकूच नाही शकलो. म्हणूनच तर बरोबर चूक याचा विचार तर नक्कीच करत असतो पण बरोबर काय ते समजतच नाही. आणि आज जेव्हा हे सगळं मला समजलंय तेव्हा
स्वतःला तुझ्यापेक्षा खूप छोटी असल्याची जाणीव होते मला. माझं मन तर तुझ्यासारखं मोठं नाही अनुदामिनी, पण साफ नक्कीच आहे. म्हणून मी माझ्या चुकीबद्दल आज मी तुझी माफी मागायला आलोय. आय एम सॉरी. मला माफ करतो. मला माफ कर अनुदामिनी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही असं नका बोलू. खूप त्रास होतोय मला. किती विचित्र गोष्ट आहे. आज माझ्या मनावरचं ओझं हलकं करतोय आणि ते पण तुला त्रासच देऊन. अंगात रंग किती, मनात तरंग किती, निश्चळ तू निर्मळ तू, कांचन तू चंचल तू. गोड गोड गा तू परी, नीला श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तू लाजरी, तू बावरी, तू या मी बस तुला हेच सांगायला आलोय की तू जिंकलीस आणि मी हरलो.
हा काय बेशरमपणा आहे सॅबी? मला तुझा आधार बनवणं बंद कर. तू तुझं जीवन जग आणि मला माझं जीवन जगू दे. आणि हो, आजपासून मला कॉल करायची काही गरज नाहीये.